जामखेड नगर परिषद निवडणुकीत मोठी घडामोड. मुस्लिम समाज पहिल्यांदाच एकवटला आहे. वर्षानुवर्ष मतांमध्ये झालेली विभागणी थांबवून यावेळेस समाजाने ठाम निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षा पदासाठी मुस्लिम समाजाकडून तगडा उमेदवार. हा उमेदवार फक्त एका समाजाचा नाही, तो विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा चेहरा असणार आहे. यावेळी लढाई फक्त मतदानाची नाही, ओळख, एकता आणि विकासाची आहे. समाज एकवटला आहे आणि इतिहास घडवण्यासाठी तयार आहे. आज आमच्या मुस्लिम समाजाला मान ठेवून आणि मुस्लिम पंच कमिटीला मान ठेवून पत्रकार लोक सगळे आपण आलेत. पहिले तुमचं आभार व्यक्त करतो. आज जे पत्रकार परिषद आहे ती नगराध्यक्षाबद्दल आहे. नगराध्यक्षाची निवड आहे आणि संपूर्ण जनतेपासून ही निवड होणार आहे. आम्ही आजपर्यंत सगळ्यांना मदत करीत आलो. राम शिंदे साहेबांना मदत केली, त्यांना आमदार केलेलं आहे. राम शिंदेचे 2 नगरसेवक आम्ही निवडून दिलेले आहेत. मधुकर आबा राळेबादला शिवसेनेमधून निवडून दिलं आहे आणि महादेवप्पा राळेबाद हे आमचे फार जवळचे मित्र होते. त्यांनी काय आमच्या मुस्लिम समाजाला काय सहकार्य केलं त्याची परतफेड म्हणून आम्ही मधु आबाला सहकार्य केलं आणि धनुष्यबाणला मतदान केलं. रोहित पवारांना बी आमदार केलं आहे, त्यांना बी आम्ही मदत केलेली आहे. आमदार देवनवेळेस ते बी आमदार झालेले आहेत, त्यांना बी मदत केली आहे. त्यांच्या नगरसेवकाला मदत केली. मागच्या वेळेस नगरसेवकला आम्ही त्यांना मदत केली आहे. तर आज इलेक्शन सुरू झाले, मुलाखती व्हायला लागले पण मुस्लिम समाजाला कोणी जवळ करायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही. आज आमचं 7,500 मतदान आहे. 7,500 मतदान म्हणजे नॉट इज जोक. कुणी दाखवा 7,500 मतदान आमचे पुन्हा पैसे आहे म्हणून. फक्त मुस्लिम समाजापाशी 7,500 वोटर आहे आणि आम्हाला विचारायला कोणी तयार नाही. रोहित पवार बी विचारायला तयार नाही, राम शिंदे विचारायला तयार नाही. राम शिंदेला मदत केली, रोहित पवारला मदत केली. आमचं असं मत आहे की त्यांनी तिकीट द्यावा, कोणी बी द्यावा तिकीट. अझर काजी उभा राहिला तर ह्याचा अर्थ अझर काजीला तिकीट द्या अजिबात नाही. कुणाला तिकीट द्यावा जामखेडमधून, तुमच्या जवळच्या माणसाला तिकीट द्या. आम्ही त्याचं पैशागणिक मेहनत करायला तयार आहे आणि त्याला निवडून आणायला तयार आहे आम्ही. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या शेजारी आमदाराचं उदाहरण घ्या. सूरजदास अण्णांनी आष्टीमध्ये नगराध्यक्ष केला, पाटोद्यामध्ये नगराध्यक्ष केला. महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिटीचा सभापती एकमेव कळायचा त्यांनी केला, तंबोळी म्हणून. इथं का मागं राहतात हे कळत नाही आम्हाला. आमच्या मुसलमानाला का मागं ठेवतात इथं? आम्हाला कमीत कमी, माझं मत आहे की कमीत कमी रेसमध्ये तरी ठेवा. आम्हाला रेसमध्ये ठेवून आम्हाला डावलून टाका, पण रेसमध्ये सुद्धा नाहीत आम्ही. 7,500 वोटर हे फार एकदम दुर्दैवी बाब आहे आणि दोन्ही आमदारांनी आम्हाला गृहीत धरू नये. जर आम्हाला तिकीट नाही दिलं तर त्यांनी गृहीत धरू नये आम्हाला की आम्ही त्यांचे माणसं आहेत म्हणून, ह्याचे माणसं आहेत म्हणून. आम्ही आमचा माणूस उभा करणार म्हणजे उभा करणार, कोणी उभा करू. आमच्या समाजातून आता हेतून पुढं फार मोठमोठ्याने मिटिंग होतील, सभा होतील, त्यातून आम्ही एक निवड करू आणि एक बाई आम्ही नगराध्यक्षासाठी देऊ आम्ही. आणि त्यांनी तिकीट दिलं तर विषयच काय नाही. दोघांनी मिळून कोणीही द्यावा आम्हाला तिकीट. आम्ही सगळं त्यांनी 1 रुपया आम्हाला देऊ नये, फक्त तिकीट द्यावा. आम्ही आमच्या 100 खर्चानी त्या बाईला निवडून आणू आम्ही. मागच्या वेळेस मतदान नाही केलं आम्ही. शाकीरला आम्ही निवडून नाही दिलं BJP-मधून. हर्षद इथं उभा आहे, BJP-मधून त्याला निवडून नाही दिलं आम्ही. राम शिंदेला आम्ही कोणाचे मतं पडलेत ह्या वेळेस बी. राम शिंदेला आम्ही, आमचे कार्यकर्ते नाहीत का त्यांच्यामध्ये, त्यांना मतदान केलं नाही का आम्ही? आमचे मतदान होतातच त्यांना. वैयक्तिक राम शिंदे न मतदान होतं आमचं. त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांना मतदान करतो आम्ही, निवडून आणलेत आम्ही. वार्ड नंबर 4 काजी गल्लीमधून सगळा मुस्लिम समाज आहे, तिथून आम्ही BJPचं सीट निवडून दिलं आहे आम्ही. मधुकर आबा राळेबादला आम्ही शिवसेनेमधून निवडून दिला आहे. असं कोण म्हणतंय? हे एकदम ही जे बोलणारे जे लोक आहेत हे आपले असेच लोक आहेत. काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं. मुस्लिम हिंदूमध्ये द्वेष कसा निर्माण होईल एवढंच बोलायचं त्यांना.